मित्रांनो, आज खरंच ह्या पनवेल शहरामध्ये मी गेल्या 14 ते 15 वर्षापासून राहतोय आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही ह्या नगरीचे माननीय आमदार साहेब प्रशांत दादांना मी वारंवार पत्र दिलं होतं साहेब की अण्णाभाऊ साठेचा ह्या पनवेल सारख्या शहरामध्ये, ह्या पनवेल नगरीमध्ये, जे पनवेल नगरी आहे मुंबईचं हे प्रवेशद्वार आहे आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊचा सन्मान व्हावा. आणि आज खरंच ऊर भरून आले साहेब आमचं की आमच्यासारख्या एका म्हणजे 59 जातीमधल्या हा अति मागास असलेला समाज आणि त्याच्यामधला आमचा साहित्यिक हा विश्व साहित्यिक आहे आणि त्याचा सन्मान आज पनवेल महानगरपालिकेसारख्या मोठ्या महानगरपालिकेकडून केला जातोय. त्याबद्दल मी सकल मातंग समाज आणि पनवेल नगरीमधील सर्व मातंग समाजाकडून पनवेल महानगरपालिकेच्या आणि आपल्या सर्व व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि हे रूल मातंग समाज नक्कीच ठेवेल साहेब आणि पुढच्या वर्षी हे जे व्यासपीठ असं तुम्हाला काही रिकाम्या खुर्च्या दिसतात ते नक्कीच दिसणार नाही. मी एक जबाबदारीपूर्वक आपल्याला बोलतोय. आज आपण 106वी जयंती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची आज ह्या पनवेल नगरीमध्ये आपण साजरी करतोय. एक साहित्यिक असा होता की प्रास्ताविकामध्ये सांगितलेलं आहे वक्त्यानं आपल्या की साताऱ्यामधून चालत येऊन मुंबईसारख्या शहरामध्ये इथं एवढं विपुल साहित्य तयार केलं. फकीरासारखी एक कादंबरी ह्या घटनाकाराला त्यांना समर्पित केली. जरी अण्णाभाऊ कम्युनिस्ट असेल, कम्युनिस्ट लढ्याचा त्यांचा दाखला रशियासारख्या देशाने घेतला. विचार करा तुम्ही, 1963 साली फकीरावर एक पिक्चर तयार केला आणि त्यावेळेला अण्णाभाऊ साठे सारख्या साहित्यिकाच्या साहित्यावर फकीरासारखा एक असा जबरदस्त एक पिक्चर तयार झाला फकीरासारखा 1963 ला. त्या शाहीर आमचे अण्णाभाऊ कम्युनिस्ट लढ्यामध्ये जरी असेल तरी त्यांचा उतारदार त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या फार जवळ गेले होते. त्यांना फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जुजार लेखणीला, संविधानाला अर्पित केली होती. त्यावेळेला जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, हे वाक्यानं ह्या महाराष्ट्राचा लढा एवढा पेटला होता. आणि त्या लढ्यामध्ये एक छक्कड त्यांना गायली होती, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. ही मैना कोणी त्यांची बायको नव्हती, पत्नी नव्हती, प्रेयसी नव्हती. जी बेळगाव कारवार महाराष्ट्रामधून बाहेर जात होतं आणि ते बेळगाव कारवारला त्यांना त्याची उपमा दिली होती की महाराष्ट्राचं प्रेम आहे ते आणि ती महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे. मुंबईचा लढा त्यांना लढला. ज्यावेळेला ते रशियामध्ये गेले होते, शिवाजी महाराजांचा पहिला पावडा गाणारा हा महाराष्ट्रीयन माणूस रशियामध्ये होता. साहेब, आम्ही 2019ला देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्हाला एक मदत केली होती आणि महाराष्ट्रामधून 350 लोक रशियाला गेले होतो. त्या रशियाला गेल्याच्या नंतर आम्हाला तिथे 2च प्रश्न विचारले की तुम्ही भारतामधून आलात तर तुम्ही अण्णाभाऊ साठेंना ओळखता का, आणि अण्णाभाऊ साठेला ओळखता तर राज कपूरला ओळखता का. पण जगातल्या अशा 2 व्यक्तिमत्वामध्ये अण्णाभाऊ साठे एक होते. रशियामध्ये आमचा अनुभव आहे, तिथे धुपे साहेब बसलेले आहेत. त्याच्यानंतर 2022मध्ये ह्या महाराष्ट्राच्या सन्मानाने मुख्यमंत्र्यांनी रशियामध्ये अण्णाभाऊचा पुतळा लावलेला आहे. तिथे एक स्मारक केलं छोटंसं. किती स्वाभिमानाची गोष्ट आहे, विचार करा तुम्ही. ह्या बीजेपी सरकारनं अण्णाभाऊचा एवढा मान सन्मान ह्या देशामध्ये तर दिलेलाच आहे, पण रशियासारख्या एका देशामध्ये त्यांच्या पुतळा लावलेला आहे. मी खरोखरच महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो सर. आज आम्हाला काही दिलेलं आहे मातंग समाजाला, आम्हाला आरती दिलेली आहे. आम्ही खरंच ह्या महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. आम्हाला आमचे विद्यार्थी जे आहेत, ज्या नवीन विद्यार्थ्याला आम्हाला न्याय मिळेल, आमच्या विद्यार्थ्याला जी स्पर्धा परीक्षा आहेत, बँकिंग आहे, रेल्वे आहे, मेडिकल आहे, सगळ्या स्पर्धा परीक्षासाठी आरटी सारखी एक निर्मिती केली. आणि आरटीमध्येच अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था जी बार्टीच्या धर्तीवर होती, बार्टीला 350 करोड रुपये मिळत होते, पण आम्ही त्याच्यातला हिस्सा न मागता मातंग समाजासाठी आरटी वेगळी केली. आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादांना आम्हाला आरटीला 250 कोटीचं बजेट दिले. त्यातून 50 कोटी ह्या सरकारनं आम्हाला दिलेले सर. दुसरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची अस्मिता असणारे लहुजी साळवे यांचं स्मारक आहे संगमवाडी पुणे येथे, त्याला 300 करोड रुपये ह्या सरकारने दिले साहेब. आम्ही ह्या सरकारचं खरंच ऋणी आहे. आज आमदार साहेब असं तर आम्हाला त्यांना हे गुण गायचं होतं आम्हाला त्यांच्याकडून, म्हणूनच धुपे साहेब बोलले की जरा बोलायचं होतं, मी मत व्यक्त केलं. 350 करोड रुपये आपल्याला ह्या गव्हर्नमेंटने दिलेत बीजेपी सरकारनं. स्मारक आहे आपलं, स्मारक संगमवाडी पुण्याला, आणि 305 कोटी रुपये सर. आम्हाला थोडासा वेळ कमी मिळाला, कारण का की काल ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्याने अण्णाभाऊ साठेचं स्मारक जे चिरागनगरला अण्णाभाऊ साठेंचं जे शेवट तिथं झाला,
त्या घरामध्ये स्मारक केले. 305 कोटी त्याही स्मारकाला दिलेले आहेत आणि त्या स्मारकाचं काल भव्य दिव्य असं उद्घाटन झालेलं आहे. त्यावेळेला सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हजर होते, त्यांच्या माध्यमातून झालं. दुसरी आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे की जे अण्णाभाऊ साठेच्या नावाने ह्या मुंबईमध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेव सभागृह होतं ते ओपन नाट्य सभागृह होतं, जे भायखळलं होतं, ते बंद अवस्थेमध्ये होतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये बीजेपीची सत्ता आल्याच्या नंतर लगेच त्यांना त्याच्यासाठी 100 कोटीची तरतूद केली आणि त्या नाट्यगृहाचं नूतनीकरण केलं. एक भव्य दिव्य असं नाट्यगृह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने मुंबई नगरीमध्ये मित्रांनो झालेलं आहे, जी की भायखळ्याला आहे, राणीच्या बागेच्या ठिकाणी. त्या ठिकाणी सुंदर असा पुतळा बसवलेला आहे. माझ्या मातंग समाजातील सर्व महिला भगिनीला विनंती आहे की ज्या पण वेळेला आपण भायखळ्याला जाऊ, राणीच्या बागेमध्ये जाऊ, त्याच्या बाजूला अण्णाभाऊ साठे नावाचं एक खुलं व्यासपीठ आहे, जे सभागृह आहे, तिथं अण्णाभाऊ साठे सुंदर पुतळ्याचं काल अनावरण झालेलं आहे. त्या बीजेपी सरकारला आम्ही धन्यवाद देतो की आमच्यासारख्या मागास जातीमुळे मागास राहिलेल्या ह्या समाजासाठी तुम्ही आम्हाला आरती दिली, स्मारकं दिली. आता आमची आणखी एक लढाई आहे, ती म्हणजे 1 ऑगस्ट 2024ला ह्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं साहेब मी आपल्या व्यासपीठाकडे अपील करतो आणि आपण आपल्या वरिष्ठांकडे हा शब्द मांडावा. 1 ऑगस्ट 2024ला ह्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं देवेंद्र सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या खटल्यामध्ये एक न्यायनिवाडा दिलेला आहे की न्यायनिवाडा असा आहे की मागासवर्गीयच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येतं आणि ते उपवर्गीकरण करावं म्हणून आमचा गेल्या कितीतरी वर्षापासूनचा लढाई. पहिली लढाई आम्ही बाबासाहेब गोखलेच्या माध्यमातून लढली, आज साहेब हयातीमध्ये नाहीत, पण ही लढाई सकल मातंग समाजाच्या माध्यमातून कंटिन्यू आहे साहेब. काल आम्ही साहेबांना बऱ्याच वेळेला कितीतरी वेळेला मुख्यमंत्री साहेब आम्हाला बोललेले की आम्ही उपवर्गीकरण करू, पण साहेब आम्ही व्यासपीठावरच्या मान्यवराला एक विनंती करतो की साहेब एवढीच एक विनंती आहे की आमचं हे दुःख आहे की जेवढं जमेल तेवढं लवकर आमचं जर उपवर्गीकरण झालं तर आमच्या मुलांना न्याय मिळेल. आमची मुलं जी मध्ये नीट मध्ये जातील, आमची मुलं स्पर्धा परीक्षेसाठी पात्र होतील आणि आम्हाला तो एक न्याय द्यावा, एवढे आमचे सकल मातंग समाज या पनवेल नगरी आणि महाराष्ट्राच्या मातंग समाजातून आपल्याला अपील आहे.